धैर्यशील पाटलांना भाजपची राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली। पेणच्या धैर्यशील पाटलांना भाजपची उमेदवारी देण्यात आली। पियुष गोयल यांच्या रिक्त झालेल्या ठिकाणी पाटलांना आता उमेदवारी देण्यात आली। धैर्यशील पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूया। भाजपतर्फे राज्यसभेवरती आता धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे रायगडमध्ये आता पुन्हा एक खासदार भाजपतर्फे कुठेतरी आपल्या राज्यसभेवर पाहायला मिळणार। आपल्या सोबत स्वतः उमेदवार धैर्यशील पाटील आहेत। सर, काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय आहे? पक्षाने उमेदवारी दिलेली आहे तुम्हाला? नाही, पक्षाने उमेदवारी दिली आहे, पक्षाने जबाबदारी दिली आहे। जनता आणि पक्ष यांच्यामधला दुवा म्हणून काम करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन। पक्षाने जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र होण्याची जबाबदारी माझी आहे, तो मी पूर्णतः त्याची पार पाडेन। राज्यसभेवर गेल्यावरती पहिला एकंदरीत प्रश्न कुठला उपस्थित केला जाईल? राज्यसभेमध्ये गेल्यानंतर ज्या पेणेमध्ये मी कार्यकर्ता म्हणून जन्माला आलो त्या पेणच्या पाण्याचा प्रश्न हा प्रामुख्याने मी पेण शहराच्या पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने घेईन। सध्या कोकणामध्ये एक नवीन वॉर पाहायला मिळतंय, शिवसेना वर्सेस भाजप। विशेषतः रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाणांवरती वेगवेगळे आरोप केले। तुमचं काय मत आहे रवींद्र चव्हाणांबद्दल, की खरंच ते कुचकामी मंत्री आहेत की ते कामाचे मंत्री आहेत? आमच्यासाठी चव्हाण साहेब हे आमचे बॉस आहेत। चालेल, धन्यवाद। एकंदरीत हे होते धैर्यशील पाटील आणि उद्या उमेदवारी अर्ज ते दाखल करतील विधिमंडळामध्ये दुपारी 1 वाजता। त्यामुळे भाजप पुन्हा एकदा उद्या शक्तीप्रदर्शन करताना पाहायला मिळेल। कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।